आता गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। धुळे शहरातील इंद्राई देवी माध्यमिक शाळेमध्ये चक्क भाज्या आणि कडधान्यांपासून गणपतीची मूर्ती साकारण्यात आली। इंद्राई देवी माध्यमिक शाळेच्या मैदानावर शाळेच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 20 फूट बाय 25 फूट आकाराची बाप्पाची मूर्ती साकारली। ही मूर्ती बनवताना कडधान्य, भाजीपाला, झाडांची पानं, रांगोळी याचा वापर करण्यात आलाय। यवतमाळच्या पुसदमध्ये गणेशोत्सवात गोशाळेचा देखावा साकारण्यात आलाय। मंडळानं यंदा चक्क जिवंत गोशाळा उभारली असून आझाद विशाल मंडळानं हा अभिनव उपक्रम राबवला, त्यामुळे हा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरलाय। चंद्रपुरात देखील गणेशोत्सवाची धूम सुरू आहे। नवसाला पावणारा वरदविनायक गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली। अमरावती महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे। यामध्ये यंदा 4 सदस्यीय प्रणालीनुसारच निवडणूक होणार आहे। लोकसंख्येच्या दृष्टीने जो प्रभाग लहान असेल त्या ठिकाणी 3 सदस्य राहतील। अशा प्रकारे 22 प्रभागांमधून एकूण 87 सदस्य निवडून जातील। सावंतवाडी येथील सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लोकमान्य टिळकांच्या आव्हानाला प्रतिसाद देत 120 वर्ष गणेशोत्सव साजरा करते। मंडळाकडून हा उत्सव आजही जल्लोषात साजरा केला जातोय। यावर्षी मंडळानं प्राथमिक शाळेचा देखावा उभारलाय। हा सामाजिक संदेश देणारा देखावा लक्षवेधी ठरतोय। सावंतवाडी येथील मोती तलावात मगरीला जेरबंद करण्यात वन विभागाच्या रेस्क्यू टीमला यश आलं। जलद कृती दलाच्या या सापळ्यात ही 5 फुटी मगर कैद झाली असून तब्बल 5 दिवस मगरीला पकडण्यासाठी वन विभागानं प्रयत्न केले होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये खोलखड्ड्यात पडून 3 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय। शहरात सुरू असलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी टाकण्यासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले होते। देवळाई म्हाडा कॉलनी परिसरातील ही घटना असून ईश्वर संदीप भास्कर असं या मृत चिमुकल्याचं नाव आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तहसील कार्यालयातील लिपिकाची दादागिरी समोर आली आहे। यामुळे वृद्ध, दिव्यांग, निराधार महिलांना मनस्ताप होत असून तक्रार करूनही कारवाई न झाल्यानं नाराजी व्यक्त करण्यात येते। गोंदियात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। प्रलंबित मागण्यांसाठी 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अद्यापही सेवा उपदान मिळालं नसल्यानं नाराजीचे सूर उमटू लागले। यंदा येवल्यातील त्रिमूर्ती फ्रेंड सर्कल मंडळानं कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिराचा आणि देवीच्या दरबाराचा देखावा साकारला। मंदिराची हुबेहूब प्रतिकृती येवला शहरात उभारण्यात आल्यानं भाविकांना येवल्यातच कोल्हापूर यात्रा झाल्याचा अनुभव मिळतोय। गोंदियातील देवरी शहरात पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला। गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणानिमित्त शांतता प्रस्थापित करण्याचा पोलिसांचा हेतू आहे। कायदा पालन करण्याचं आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आलं। भंडाऱ्यात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय। गणेशपूर येथील गणपती दर्शनासाठी आलेल्या एका दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकनं धडक दिली। अपघातात दुचाकी चालकाचा ट्रक खाली आल्यानं जागीच मृत्यू झालाय। या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय।